12वी झाली आहे. आता पुढे काय? जर तुम्हाला नर्सिंग फील्डमध्ये यायचं असेल, तर तुम्हाला 3 कोर्सेस अवेलेबल आहेत. ए-एन-एम, जी-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंग. ए-एन-एम हा 12वी नंतरचा 2 वर्षांचा कोर्स आहे. तुम्ही 12वीला कोणत्याही शाखेतून पास असाल, तरी तुम्हाला ए-एन-एमला ॲडमिशन मिळते. पण हा कोर्स फक्त मुलींसाठीच असतो. या कोर्ससाठी कोणत्याही प्रकारचे सी-ई-टीची आवश्यकता नसते. तुम्ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजचा वापर करू शकता. या कोर्ससाठी मागासवर्गीयांना 100% शासनाकडून स्कॉलरशिप मिळते. कोर्स कंप्लीट झाल्यावर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक राहील. यानंतर तुम्ही सरळ सेवा भरतीचे एक्झाम देऊन सरळ सेवेतून सरकारी नोकरी मिळवू शकता. ए-एन-एम मध्ये 40 ते 50,000 महिना तुम्हाला पगार मिळू शकतो. त्यानंतर जे-एन-एम हा कोर्स आहे. हा डिप्लोमा आहे. जनरल नर्सिंग मिडवायफरी. हा 12वी नंतरचा 3 वर्षांचा कोर्स राहील. 12वी नंतर तुम्ही कोणत्याही शाखेतून आर्ट्स, कॉमर्स, सायन्स पास असाल तरी तुम्हाला जे-एन-एमला ॲडमिशन मिळते. हा कोर्स मुले आणि मुली दोघेही करू शकतात. जे-एन-एम साठी कोणत्याही सी-ई-टीची आवश्यकता नाही. या कोर्समध्ये तुम्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजचा वापर करू शकता. जे-एन-एम या कोर्ससाठी सुद्धा मागासवर्गीयांना शासनाची स्कॉलरशिप मिळते. सरळ सेवा भरतीतून तुम्ही सरकारी नोकरी मिळवू शकता आणि महिन्याला 60 ते 70,000 पगार कमावू शकता. त्यानंतर आहे बी-एस-सी नर्सिंग. हा 12वी सायन्स नंतर 4 वर्षांचा डिग्री कोर्स आहे. बी-एस-सी नर्सिंगसाठी तुम्हाला 12वी विज्ञान शाखा म्हणजेच सायन्स असणं कंपल्सरी आहे. 12वी नंतर नर्सिंग सी-ई-टी देणं सुद्धा कंपल्सरी आहे. त्यानंतरच तुम्ही बी-एस-सी नर्सिंग डिग्री कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. हा कोर्स पूर्णपणे इंग्लिश लँग्वेजमध्ये असतो. त्यात फक्त इंग्लिशमध्येच पेपर सोडवावा लागतो. काही वर्षांपासून आता बी-एस-सी नर्सिंग हे सेमिस्टर पॅटर्ननुसार घेतले जात आहे. यामध्ये 6 महिन्याचा सेमिस्टर पॅटर्न असतो. असे टोटल 8 सेमिस्टर असतात. बी-एस-सी नर्सिंगला देखील मागासवर्गीयांना शासनाकडून स्कॉलरशिप मिळते. जे-एन-एम आणि बी-एस-सी नर्सिंगला सरळ सेवा भरतीतून सारखेच पेमेंट म्हणजे 60 ते 70,000 पेमेंट तुम्हाला मिळते. जे-एन-एम हा डिप्लोमा आहे, पण तुम्ही पुढे पी-बी-बी-एस-सी हा 2 वर्षांचा कोर्स करून पी-बी-बी-एस-सी नर्सिंग ही डिग्री मिळवू शकता. बी-एस-सी नर्सिंग आणि पी-बी-बी-एस-सी नर्सिंग जर तुमचे झाले असेल तर तुम्ही नर्सिंग कॉलेजला टीचिंग करू शकता. तसेच सी-एच-ओ म्हणजेच कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यात तुम्ही महिन्याला 40 ते 55,000 पर्यंत पगार मिळवू शकता. जर तुम्हाला हे कोर्सेस करण्यासाठी राहता शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर जवळ कॉलेजची नावे पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की विचारा. तुमचे बहीण, भाऊ किंवा नातेवाईक कोणी ओळखीचे मित्र-मैत्रीण असतील त्यांना ही माहिती नक्की पोहोचवा.